नमस्कार मित्रांनो, अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखांना मुलांक असे म्हणतात. जसे की तुमची जन्मतारीख 1 आणि 10, 19, 28 असल्यास तुमचा मुलांक हा 1 असतो. या पद्धतीने तुमचा मुलांक योग्य ठरतो. ज्यांची जन्मतारीख 1 आणि 10 असते त्यांच्या जन्मतारखेची बेरीज ही 1 येते. ज्यांचा मुलांक 1 येतो अशा व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव जास्त असतो. ही माणसे सूर्यासारखी तेजस्वी असतात. या माणसांमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. यांना पोटदुखी, पाठदुखी, हृदयविकार आणि रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. अंकशास्त्रानुसार या माणसांनी तेलकट पदार्थ खाणे टाळावे. आहारात सुकामेवा आणि फळांचा समावेश करावा. 2, 11, 20, 29 या जन्मतारखेच्या जन्माला आलेल्या व्यक्तींचा मुलांक हा 2 असतो. या मुलांकांचा स्वामी चंद्र ग्रह आहे. चंद्राच्या अधिपत्याखाली असलेली ही माणसे मनाने हळवी असतात. ही माणसे प्रचंड शांत आणि समजूतदार स्वभावाची असतात. चंद्र हा मनाचा कारक असतो, त्यामुळे त्यांना मानसिक नैराश्य आणि निद्रानाशाचा त्रास होतो. या व्यक्तींना आपले आरोग्य सुधारण्यासाठी आहारात काकडी, गाजर आणि मुळा यांचे सेवन करावे. 3, 12, 21 आणि 30 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मुलांक 3 येतो. या मुलांकाच्या माणसांवर गुरुग्रहाचा प्रभाव पाहायला मिळतो. गुरुच्या अंमलाखाली असलेली ही माणसे अत्यंत ज्ञानी असतात. या व्यक्तींना घसा आणि पोटाशी संबंधित समस्या होते, त्यामुळे यांनी आहारात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. सफरचंद, डाळिंब, द्राक्षे, चेरी, बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते असे अंकशास्त्र सांगते. 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या माणसांचा मुलांक 4 असतो. या मुलांकाचा स्वामी राहू केतू असल्याने या व्यक्ती प्रमाणापेक्षाही खूप जास्त विचार करतात. या व्यक्ती कल्पनाविलास खूप करतात. या व्यक्तींनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी ध्यान करावे असे अंकशास्त्र सांगते. 5, 14 आणि 23 या तारखेला जन्मलेली माणसे ही बुधाच्या अधिपत्याखाली येतात. ही माणसे प्रचंड बुद्धिमान आणि काहीसे धूर्त स्वभावाची असतात. या माणसांचे संवाद कौशल्य उत्तम असते. या व्यक्तींना सर्दी, खोकला किंवा पोलिओ, त्वचाविकार, किडनीचा त्रास संभवतो. त्यामुळे यांनी दही, ताक, कोशिंबीर यांसारख्या आहारात समावेश करावा फायदेशीर ठरते. 6, 15 आणि 24 तारखेला जन्माला आलेली माणसं दिसायला सुंदर आणि कला रसिक असतात. यांना चांगले कपडे घालण्याची, पर्यटनाची आणि फिरण्याची आवड जास्त असते. 6 मुलांक असलेल्या माणसांचा स्वामी शुक्र असल्याने ही माणसे फार कोणाशी बोलत नाही. त्यामुळे लवकर नैराश्यात जातात. यांना किडनीचा त्रास जाणवतो, म्हणूनच त्यांनी भरपूर पाणी प्यावे. तसेच ताज्या फळांचा ज्यूस पिणे यांच्यासाठी आरोग्यवर्धक आहे. 7, 16 आणि 25 या तारखेला जन्मलेल्या माणसांचा मुलांक 7 असतो. केतूचा यांच्यावर प्रभाव असल्याने या माणसांनी इच्छाशक्ती धारण केलेली असते. यांना पुढे काय होणार एखाद्याच्या मनातील वाईट विचार यांना चटकन कळतात. बऱ्याचदा 7 मुलांकाच्या माणसांमध्ये व्हिटॅमिन बी ची कमतरता जास्त आढळते, त्यामुळे त्यांनी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करू नये. यांनी आहारात व्हिटॅमिन सी पदार्थाचे सेवन करावे. 8, 17 आणि 26 या तारखेला जन्माला आलेल्याचा मुलांक 8 असतो. या माणसांवर शनी ग्रहाचा परिणाम जास्त असतो. ही माणसे कष्टाळू आणि संयमी स्वभावाची असतात. यांना यशस्वी होण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळे ही माणसे नैराश्यात जातात. यांना मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. 9 मुलांक असलेल्यांची जन्मतारीख ही 9, 18 आणि 27 येते. यावर मंगळाचे राज्य आहे. ही माणसे तापट स्वभावाचे असतात. मंगळ स्वामी असल्याने हे चांगले राज्यकर्ते देखील होतात. यांनी मांसाहार आणि तेलकट पदार्थ कमी खावेत असे अंकशास्त्र म्हणते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.